तुमचा मुलगा किंवा मुलगी ॲक्टिव्ह नाही, खूप शांत आहे. जर तुम्ही बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये राहत असेल तर मुलांना तुम्हाला बाहेर खेळायला सोडता येत नाही. कारण सोसायटीमध्ये लोक ॲडजस्ट करत नाही. काही लोकांचे वर्क फ्रॉम होम असते, तर काहींचे लहान बाळ झोपलेले असते. तर काही एजेड लोकांना मुलांच्या आवाजाचा त्रास होतो. म्हणून आपणच आपल्या मुलांना ओरडतो आणि घरात खेळ किंवा TV बघ आणि घरातच बस असं सांगतो. पण याचे सुद्धा परिणाम खूप वाईट असतात. जसे की मुलांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यामध्ये धावणे, खेळणे, झाडावर चढणे, उड्या मारणे यामुळे होणारा व्यायाम त्यांना मिळत नाही. मुलांचा लठ्ठपणा वाढतो. सतत TV, मोबाईल बघणे आणि खाणे यामुळे वजन वाढते. तुमच्या मुलांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे हाडे व स्नायू कमकुवत होतात. तसेच बाहेर धावपळ आणि न खेळल्यामुळे त्यांचा विकास होत नाही. सतत घरात बसून TV आणि मोबाईल बघितल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. सतत घरात बंद असल्यामुळे मुलांचा चिडचिडपणा वाढतो. बाहेर मोकळेपणाने खेळणे, धावणे आणि ओरडणे या गोष्टी होत नसल्यामुळे त्यांच्या मनावर ताण येतो आणि ते बेचैन होतात. तसेच नैसर्गिक गोष्टी आणि वेगवेगळे अनुभव न मिळाल्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती कमी होते आणि त्यांची क्रिएटिव्हिटी कमी होते आणि ॲक्टिव्हपणा निघून जातो. सतत घरात असल्यामुळे मित्र बनवण्याची सवय लागत नाही. त्यामुळे बाहेर गेल्यावर ते इतर मुलांशी खेळत नाही आणि म्हणून त्यांना एकटेपणा येतो. घरात फक्त मोठ्यांशी बोलण्याने इतर मुलांसारखी भाषा व वागणूक ते शिकत नाही. बाहेर गेल्यावर इतरांना मदत कशी करायची किंवा स्पर्धा कशी करायची हे त्यांना समजत नाही. खेळण्यामध्ये जिंकणे हारणे याचा अनुभव घेता येत नाही. एखादी गोष्ट वाटून घेणे हेही मुलं शिकत नाही. घरात सतत मुले असल्यावर ते आईलाच त्रास देतात. मग आईची चिडचिड होते आणि मग मुले सारखा ओरडा खातात, सारखा मार खातात. त्यामुळे सुद्धा मुले शांत आणि मंद होतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या कामातून रोज 1 तास काढून तुमच्या मुलांना सायकल खेळायला घेऊन जावा किंवा दिवसभरात ज्यावेळी सोसायटीच्या लोकांना त्रास होणार नाही त्यावेळी सगळेच कामात असतात, म्हणजे संध्याकाळी तुमच्या मुलांना बिल्डिंगमध्ये, बाहेर लॉनमध्ये किंवा पार्किंगमध्ये खेळायला सोडत जावा. यामध्ये जरी सोसायटीचे लोक ओरडत असतील तर तुम्ही थोडा ओरडा खावा, पण तुमच्या मुलांची ग्रोथ थांबवू नका. मुलांना 1 तास तरी बाहेर खेळायला सोडत जावा. याने तुमची मुलं खूप हसतील आणि खूप खुश राहतील. त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होईल आणि मुले न सांगता नवीन नवीन गोष्टी शिकतील, करतील आणि खूप ॲक्टिव्ह होतील. यामध्ये तुम्ही मुलांना सांगा, तू थोडा वेळ अभ्यास कर आणि मग आपण बाहेर खेळायला जाऊ. आणि मुले खरंच खूप खुश होतात आणि ते अभ्यासही करतात. याने 2 गोष्टी होतात. ते अभ्यासातही हुशार होतील आणि बाहेर खेळायलाही हुशार होतील. तुम्ही तुमच्या मुलांना रोज सांगायचं आहे की तुला भरपूर अभ्यास करायचा आहे, भरपूर खेळायचं आहे आणि तुला भरपूर खुश राहायचं आहे. या 3 गोष्टींमध्ये 1 गोष्ट तरी सक्सेस होईल आणि बाकीच्या 2 गोष्टी त्यासुद्धा नंतर सक्सेस होतील. तुम्हाला फक्त ही गोष्ट त्यांना रोज सांगायची आहे, म्हणजे तुमची मुलंही खुश राहतील आणि त्यांना बघून तुम्हीही खुश राहाल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांची पहिली शाळा ही त्यांची आई असते, म्हणजे तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. असेच जर काही तुमचे अजून तुमच्या मुलांना घेऊन जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.